खरीप हंगामाच्या तयारीपूर्वीच यंदा वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 555 मेट्रिक टन खतांचं वितरण झाले आणि यामुळे कृषी विभाग खडबडून जागा झाला असून 8 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेत। जादा प्रमाणात खत विक्री केल्याप्रकरणी दोषी 13 कृषी केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली आहे। या सुनावणी दरम्यान 8 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 4 कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे, तर एका कृषी केंद्राची फेरचौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाह यांनी दिली आहे। तर येत्या खरीप हंगामासाठी मुबलक रासायनिक खतांचा साठा असल्याचं कृषी जिल्हा अधीक्षक शाह यांनी सांगितले। या ठिकाणी कृषी सेवा केंद्राने त्याच्यामध्ये जे कुठेही कमतरता केलेली दिसते किंवा हायगाय केलेली दिसते, तर त्या अशा कृषी सेवा केंद्रांच्या 13 कृषी सेवा केंद्रांची सुनावणी आपण आज घेतलेली आहे। या 13 कृषी सेवा केंद्रांपैकी जे आहे आपण 8 कृषी सेवा केंद्रांचे जे परवाने आहेत ते निलंबित केलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।